बोरनान आणि हळदी कुंकू याचं डेकोरेशन तुम्ही खूप बघितलं असेल, पण तुम्ही हा लुक कधी बघितलाय का? बरेच जण हे कोणी शेअरच करत नाही आणि बघायला गेलं तर हीच खरी रियालिटी आहे. तर आत्ताच प्रथमचे बोरनान आणि माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम आटपला आहे आणि त्यानंतर आहे ना लगेचच मला हे ना जिथलं तिथं ठेवून द्यायचं होतं. आता विचार तर चालू होता हे एक दिवस तरी असंच ठेवा, पण असंच ठेवलं ना तर हा आहे ना पसारा होऊन जातो. कारण की वेळ झाल्यानंतर आहे ना काहीही असो, सुंदरता असो किंवा वस्तू असो किंवा व्यक्ती, ती ओझच वाटायला लागते. दिवसभरापासून हे सजवण्यासाठी मी किती मेहनत केली आणि हे उचलण्यासाठी बघा माझी किती मेहनत चालू आहे. म्हणजे सजवताना जेवढं मन माझं खुश होतं ना, तेवढंच हे उचलताना माझं मन दुःखात जातंय. कारण की ना, हे सगळं जे काही आहे ना, हे माझ्या मुलासाठी मी करण्याचा इतका प्रयत्न केलेला होता आणि हे उचलताना सुद्धा माझं मन खूप जास्त भरून आलेलं होतं आणि एक मनामध्ये सॅटिस्फॅक्शन सुद्धा होतं, की अगदी परफेक्ट आणि मनासारखं झालं. जे काही मनात ठेवलं होतं, ते सगळं साक्षात उभारलं गेलं. आता बऱ्याच घरांमध्ये ना डेकोरेशन करायला ना खूप जण येतात आणि उचलायलाही जॉईंट फॅमिली असली तर मदतही करायला लागतात. पण आमच्या घरामध्ये तसं काही नाही. मी डेकोरेशन करतानाही एकटीच होती, उचलतानाही एकटीच आहे. दिवसभरापासून इतका थकवा जाणवतोय. मला वाटतं की संध्याकाळी मी आज लवकर झोपेल. बघायला गेलं ना तर मला रात्रीची लवकर झोप लागत नाही. पण आज मात्र लवकर लागेल कारण की मनामध्ये सॅटिस्फॅक्शन जे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून जे काही गर्दी धिंगाणा चालू होता ना, सगळं काही परफेक्ट करण्यासाठीचं तो आता अगदी शांततेत कन्व्हर्ट झालाय आणि सगळीकडे एक शांतता झालेली आहे. महत्वाचं म्हणजे घर अगदी रिसेट आणि पहिल्यासारखं झालेलं आहे. चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच संपते कारण की यानंतर मला अजून स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.